पालकमंत्री असताना इथं फायर ब्रिगेडची गाडी देण्याचं काम असू द्या, शववाहिका देण्याचं काम असू दे, किंवा इथं अनेक गोष्टी आल्या. राजेश पाटलांच्या माध्यमातून 24 कोटीची पाण्याची योजना त्या ठिकाणी झाली. मला वाटतं हिंडाल्कोचा रस्त्याचं सुद्धा 1.5 कोटी रुपये ते मंजूर. म्हणजे एकूण शहरासाठी 5 वर्षात आम्ही अनेक विकास कामं केली. आता पुढच्या 5 वर्षात देखील तोच वारसा पुढे घेऊन जायचा. आता ही 24 कोटीची योजना करत असताना आमचा प्रयत्न आहे, मी दयानंदजींना सांगितलंय की 24/7 पाणी देता येईल का. म्हणजे चावी उघडली की पाणी साठवत ठेवायचं नाही पाणी लोकांनी, आणि विस्तारित जे गाव वाढायला लागले त्याचा हिशोब करून थोडं नियोजन करावं अशा आम्ही त्यांना सूचना प्रामुख्याने दिल्या. दुसरं एक मी आता एक कल्पना सांगितलेली आहे की चंदगड नगर पंचायतच्या हद्दीत जेवढ्या मुली असतील त्या सगळ्या मुली पुढच्या जूनमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी शाळेत महाविद्यालयामध्ये पाहिजे, असा आम्ही एक अजेंडा ठरवतो की 100% मुली या नगरपंचायतमधल्या. आता काय होते, प्राथमिकला मुली जातात, माध्यमिकला लांब आहे म्हणून पुढे शिक्षणापासून लांब राहतात, हा जिल्ह्यातला अनुभव. तर आम्ही एक चंदगडसाठी म्हणून एक प्रयोग करणार आहे. आता सगळ्यांशीच आमची चर्चा आली, त्यामध्ये उद्या काही मुलींना ड्रेस पाहिजे, शाळेय ड्रेस पाहिजे, तर ते लागलं तर मी 100 मुली मी दत्तक घेतो म्हणून सांगितलंय. राजेश पाटील म्हणले मला काय लागलं तर सांगा, नंदाताई म्हणले मला काय लागलं तर सांगा, गोपाळराव पाटील साहेब म्हणले मी काय द्यायला लागलं, विक्रम म्हणला आम्ही 5-10-20 द्यायला लागले तर द्या. खरं 1 मे मध्ये एक आता असं करूया की या शहरातल्या सगळ्या मुली या शाळेमध्ये 100% मुलं जातात, कारण मुलं चालतात, कुठंतरी जातात, बस पकडतात आणि जातात. मुलीला लांब पाठवायचं म्हटलं की नाही असेल तर तो एक आम्ही एक हे रस्ते गटर हे होतच राहणार आहे. तर एक सोशल इनिशिएटिव्ह म्हणून आमचा विषय. दुसरा 7 बारे इथले सिटी सर्वे करून नकाशे म्हणजे मोजणी करणे, मोजणीसाठी खर्च येतो. मी पूर्वी DPDCतून 2 कोटी रुपये शिरोळला दिले होते आणि शिरोळची मोजणी करून पूर्ण तिथं 7 बारे देण्याचा उपक्रम केला होता. तर तसा काही इथं उपक्रम राबवता येतो का, त्याला काही लागले तर पैसे आम्ही शासनाकडनं मिळवून देऊ. आणि म्हणजे सगळ्यांचं प्रॉपर, आज काही ठिकाणी गेलो प्रॉपर्टी नावावर नसल्यामुळे लोन काढता येईल. तर हे बेसिक विषय जे आहे, तुम्ही जो मुद्दा मांडला कृषीचा, तसा महिलांनी बचत गटाचा मांडला मुद्दा. ग्रामीणमधल्या बचत गटांच्या सवलती आहेत ते शहर वसल्यामुळे आम्हाला मिळत नाही, तो एक नव्यानं मुद्दा माझ्याकडे आहे. तर असे काही मुद्दे घेऊन आम्ही पुढे जाऊ. की चंदगड शांत राहिला पाहिजे, भयमुक्त वातावरणात चंदगडकरांनी मतदान केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कारण की शेवटी कसं आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत टाकण्याचा अधिकार आहे, मत मागण्याचा अधिकार आहे, मत सांगण्याचा अधिकार आहे. परंतु मत असंच करावं तसंच करावं असं न होता भयमुक्तपणे लोकशाही पद्धतीने मतदान व्हावं एवढी चंदगडकरांना आमची अपेक्षा आहे. मागच्या 5 वर्षातलं आमचं काम हा आरसा असणार आहे. आम्ही पुढचं शब्द देत असताना मागचा आरसा दाखवतोय आणि मग शब्द देतो. थँक्यू.